भटजींनी आल्या आधी ना आपल्या जेवण बनवतो त्याची चुलीची पूजा करायला सांगितली होती. तर बघा माझी मम्मी इकडे चुलीची पूजा करते आहे आणि ते दूध उतू घालवायचे आपली नेहमी सगळ्यांकडे तीच पद्धत असते. ती पद्धत करत होती माझी मम्मी, जसे भटजी सांगत होतील तसं. तिकडे दूध गॅसवरती उतू घालवलं आणि इकडे ना पूजेला भाऊ आणि बहिणी बसले होते आणि पूजेला सुरुवात पण झालेली. संकल्प म्हणजे विचार, संकल्प म्हणजे जे काही करणार आहे ते देवाला सांगायचे असते. तुम्ही काय सांगितलं, तुमचं नावाचा उच्चार करा, तुम्ही या कुळातले आहेत, कुळामधली असं तुम्ही व्यक्ती आहे, तुम्ही घर बांधले, हे घर बांधताना जे काही वास्तूचं श्रमण झालं म्हणजे खनन झालं, आपण खणलेलं आहे, खरं झालं त्या पद्धतीनं जे काही वास्तू बांधते वेळेला जे दोष येतात ते दोष निवारण काय सपरिवाराय सायुधाय शक्ताय एवं वृक्षपती मोक्ष नमः यजमान भव बोल नमस्कार देवता कृत संरक्षकाय सांगाय सपरिवाराय सायुधा कृता वास्तुंड देवताय सांगाय सपरिवाराय सायुधाय शक्ताय एवं वृक्षपती मोक्ष मम म्हणायचं. यजमानाचं सर्व कुटुंब सपरिवाराचं आयुष्य प्रकाश मामा सुभाष मामा मम यजमान कुलकुटुंबस्य क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. एवं वृक्षपतिं वृक्षक्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. अक्षरास्परिवर्त्य भोग क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. ध्याय वेदन क्षेत्रपालाय नमो नमः. प्रत्यक्षालयच्या आव्हानार्थे आसनार्थ क्षमते क्षेत्रपालिताभ्यो नमः. पालिला क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. इदं पाद्यो पाद्यंतर क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. हस्तर्गं पिवळी मूर्ती क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. हस्तर्गं क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. भागवत पुष्पंग्रहे भोग क्षेत्रपालितालय क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. मेरे प्राप्त सर्वश्रेष्ठ सुंदर कुंकुम सौभाग्य प्रसन्न पूजार्थे यथार्थ कालो पुष्पंग्रहे में उत्पत्ति वाला वनस्पति सुंदर दाट कुंकुम क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. धूप मात्रा में क्षेत्रपालिताभ्यो नमो नमः. स्थापित क्षेत्रपालिताभ्यो निवेदितं समर्पयामि. भोग क्षेत्रपालिताय सांगाय परिवाराय सायुधाय शक्ताय एवं वृक्षपती मोक्ष मम म्हणायचं. यजमान सकल कुटुंब सबरीचा आयु करता, क्षेम करता, शांती करता, पुष्टी करता, तुष्टी करता, सर्व पीडा परिहार करता, कल्याण करता, आरोग्य दाता, बलबल क्षेत्रपालिता प्रियंता नव कापुरे भवनच्या बाबतीत हे पुढे गेले की यांच्या पाठपाठ जोडधोड आणि तसेच आहे. मी सांगतो त्या गॅस आता किती बोलतो ठिकाणी सगळ्यांना कोमळायचं. स्मशानेश्वर किडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मरे त्रोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैव मखिलं तापि स्मरदूला मनप्रमङ्गलमसि अग्रे व्योतगरे व्योगोर्गोर्वेभ्यः सर्वेभ्यः सर्वे नमस्तस्तुरूपेभ्यः मर्दितो दादाचं टाकत कांचो का हे तू दीपात तू दैवत कर मग हे सांगितलंय काकू बोलला. तिकडे जायचंय काय? होय 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 दादा काय या बघायचं फक्त बघायचं काम करायचं. कसं नको डिस्टर्ब पलीकडे टाका डिस्टर्ब पलीकडे. ओके ये इथून ये आणि मग घेतो आकडच घे त्याचं. खाली नका दाखवतो खाली जाऊ खाली नाही कॉर्नर लालाकान बरोबर घेतले जरा जरा टाक मध्ये मध्ये.
इथे कसं करणार असंच जाणार असंच जाणार असंच क्रॉसमध्ये संपला तो एवढा फुटला हो देतात नाही आहे वरच्या टेरेसला जास्त पुढं ते काहीतरी करायला वरच्या टेरेस पुरतात आमच्या तेवढा मोठा तस्मात् विराळो जातिराघो अधिपुरुषः सजातोऽत्यो ऋषत्वशादो मदग्रः यत्पुरुषः देवाय किमतमधः वसन्तासा सैदाज ग्रीष्मयद्भशरतवे यज्ञपरिब्रोक्षपुरुषं जातवकृतः श्रीगण्डं चन्द्रदाचो पूर्वे कदा सुरदग्नेशरस्मभ्य विन्मासितस्तपासित वयं देवाला पूजा बोलतो सुकरून हाल देवाला तुमच्या माहिती काढून आणि विष्णू मुक्कावाची पूजा संपन्न ओम नरिय प्रजावे गोपाय अमृतवाय च जातां निर्मलं अमृते सत्ये प्रतिष्ठां सुमुहूर्त वस्तु वस्त्र वस्त्र निर्मलं अक्षतां तेव्हा तर एकत्र एकूण दृष्टीकडे गेले याचे ते विष्णू दृष्टीकडे त्याला प्रसन्न करून घेतले नंतर ते म्हणाले आपलं कृपा असेल तर पृथ्वीवर सर्व लोकांची कृपा असेल असं जेव्हा उपासन करावा पुन्हा एकूण विष्णू म्हणाले नारद वेळी आणखी एक स्त्रीने कसं होतं ते काही पूर्वी उल्लामुखाच्या सत्वची भक्तीवर राजा गेला त्याची पत्नी पतिव्रतावर लावण्यवती होती एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर सत्य नारद पूजन करत असा तिथे साधुवाचा एक वाढलेला होता त्या साधुवाला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे नाव तिने कलावती अशी ठेवले ती चंद्राच्या कलेप्रमाणे दर्शन मात्रे पुरधी जय देव रत्न मुरात घबरे कुमरा कंदनाधी जोडी मुख भगे जोरा हिरे मुकट शोभतो भरा दृढ धुळदी नौपुरे धरणीला दर्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरधी जय देव लंबोदर पीतांबर फणिभर वंदना षड तुंड वक्र तुंड किरणा दास रामाचा वटपा हे सदना संकोटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरधी जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ बिन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जड़ भवरणाचे वारी हारी पडलो आपा संकटनी वारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी तिरुवन भौरी पाता ऐसे नाही सारी शमले परंतु नो भवरे काही शाही विवाद करिता पडलो प्रवाही हे तू भक्ता लागे पावस लवलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदळे प्रसन्न होती निदाशा देशापासून सोडली भवपाशा आंबे तुझ वाचून मुरमुरलील आशा नरहर तल्लीन झाला पद पंकज रेषा जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी नवथवती विकराळा ब्रह्मांडी वाळा विषेण काळा नैनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर वस्तकी वाळा हे तुझ्या निर्मळ आहे तुळजुळा जय देव जय शिवशंकरा आरती यो बाळू करपुर गमरा जय देव करपुर गौरा मोळा नैने शाळा अर्धांगी पार्वती सुवनांच्या माळा विभूतीचे उधळण शिलकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा नल्लाळा जय देव जय शिवशंकर
आरती वाळू करपुर गवरा देव दैवी दैत्यो सागर मंथन मय केले रामाचे अवचित हर हरचे उठले तेव्हा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती वाळू करपुर गवरा जय देव व्याक्रांबर कणिभरधर संजन भजनारी अंजन मोहन मुळगळ सुखकारी शतकोटीचे बीज माझे उच्चारी जगमूर्ती घटनावधासा अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती वाळू करपुर गवरा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पाडे जीवलगा जय देव तुळशी माळा गळा करडे उलकंठे विठोबाचा बळा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पाडे जीवलगा जय देव ओ वाळू आरोग्या पुरवण्या येती चंद्रभागे मध्ये सोडून या येती किंड्या पताका वैष्णवनाथी जय जय आळवंता जय प्रसादेन भेगृवंता जय देव जमदवले पाताळे उठला शब्द थरथरला धरणी दरमाणीला छेद लाडले पर्वत पुढघन छेद नामेरा बोधासा शक्तीचा बोध वाळी नमाले नका त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं त्वमेव देव जयेन वाचा देवा पूजा सदाव करोम्यन्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अद्तं देवं नारायणं कृष्णामोदं वस्तुं हरिं श्रीरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती सगळ्यांना आठवू द्या तुम्हाला अशा रीतीनं आमच्या घराची वास्तुशांती पार पडली आणि आम्ही लगेच पाया पडून घेतल्या वेळ भेटल्यावरती, कारण पाहुणे येत जात होते तर त्याच्यातून आम्हाला वेळ नव्हता भेटत. मग आईला बोलली चल वेळ भेटल्या पटकन पाया पडून घेऊया. मी पण पाया पडली, काकी पाया पडली. पाया पडून झाल्यानंतर ना आम्ही लगेच जेवायला घेतलं, कारण ऑलरेडी 3 वाजले होते. खूप लेट झाला ना तर जेवण जात नाही. तर तुम्हाला ना आमचं घर कसं वाटलं आणि पूजा कशी झाली ना हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.